हॅलो स्टुडंट, इनडेफिनेट इंटिग्रेशन या चॅप्टर मधली आपली एक्सरसाइज 3.3 जे आहे इंटिग्रेशन बाय पार्टचे एक्झाम्पल ते चालले होते. यातले काही एक्झाम्पल या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले होते. पुढचे राहिलेले थोडे आपण एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 मधले घेऊया आणि त्यातला एक क्वेश्चन जो आहे तो मी इथे लिहिलेला आहे. इंटिग्रेशन एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स जर सुरुवातीला आपण ठरवतो त्याच्यानुसार अल्जेब्राइक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे सिक्वेन्स करेक्ट आहे. आता सिक्वेन्स नुसार ही जी व्हॅल्यू आहे ती जर इंटिग्रेट डायरेक्टली केलं तर सिम्प्लिफिकेशन मध्ये सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला माहित नाहीये. सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन जे आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि म्हणूनच ही जी टर्म आहे ती थोडीशी सॉल्व आपल्याला सुरुवातीला करावं लागेल आणि नंतर इंटिग्रेशनचा जो इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला आहे तो यूज करता येईल. जी स्क्वेअरची टर्म आहे साइन स्क्वेअरची ह्याला आपल्याला चेंज करायचं आहे आणि फंडामेंटल आयडेंटिटीनुसार जरी चेंज केलं तर कॉस स्क्वेअर येईल, परत कॉम्प्लिकेशन्स वाढतील. म्हणून असं काय करता येईल जेणेकरून ही टर्म सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 थीटाचा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला बेसिक आपला जो आहे त्याच्यामध्ये साइन स्क्वेअर थीटा अशी टर्म असल्यामुळे हा जो 2 आहे तो इथे थ्रू आउट जर डिवाइड आपण करून घेतला तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थीटा अपॉन 2 आणि हीच व्हॅल्यू आपण आता इथे ह्या टर्मच्या ऐवजी सबस्टिट्यूट करणार, सिम्प्लिफाय करणार आणि नंतर जो आपला बाय पार्टचा फॉर्म्युला आहे तो यूज करणार आहोत. ते करण्यासाठी एक्सचा व्हेरिएबल असल्यामुळे एक्स व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहून काढायचा 2x अपॉन 2 इंटू dx. सिम्प्लिफाय करूया. अपॉन 2 कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर येईल आणि इंटिग्रेशनची जी टर्म आहे त्याच्यामध्ये एक्स ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. पहिल्या टर्मला जर एक्स मल्टिप्लाय झाला तर एक्स मायनस एक्स कॉस 2x अशी टर्म दिसेल इंटू dx. आता इंटिग्रेशन सोपं झालंय. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म असं मायनसच्या फॉर्म मध्ये आपल्याला ही टर्म लिहिता येईल. 1/2 जो आहे तो दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. सो 1/2 integration of x into dx minus 1/2 integration x cos 2x into dx. आता इथे जो फॉर्म्युला आहे आपला u इंटू व्ही चा तो यूज होईल x इंटू cos 2x साठी. आपण इंटिग्रेशन पार्टची जी मेथड आहे ती अप्लाय करणार आहोत आणि x चा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. x रेस टू n नुसार जी व्हॅल्यू येते त्याची ती लिहून काढूया अपॉन 2 मायनस इथे टर्म सिम्प्लिफाय होण्यासाठी आपण याला I1 सपोज करूया जेणेकरून ही टर्म सारखी सारखी लिहावी नाही लागणार आपल्याला. म्हणून ह्या टर्मला आपण I1 सपोज करूया. I1 सेपरेट सॉल्व करून घेऊया. Therefore I1 is equal to x cos 2x into dx. सिक्वेन्स आपण बघितलेलाच आहे ऑलरेडी, त्यामुळे व्हॅल्यू जी आहे ती फॉर्म्युल्यानुसार आता इंटिग्रेट करा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. हा झाला आपला फॉर्म्युला यूज. आता जिथे इंटिग्रेशन आहे त्या टर्मच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू जी आहे ती घेऊया आणि ती व्हॅल्यू नुसार जे सिम्प्लिफिकेशन येईल ते आता लिहून काढूया. सो टर्म आहे पहिली येईल I1 इज इक्वल टू एक्स कॉसचं इंटिग्रेशन विच इज पॉझिटिव्ह असल्यामुळे मी ब्रॅकेट नाही घालत आहे, कोएफिशियंट डिवाइड होणार इंटिग्रेशन मध्ये. मायनस दुसरी टर्म इंटिग्रेशन. सो 1 आपण मल्टिप्लाय फॉर्म मधला लिहायचा नाही, डायरेक्ट याचं इंटिग्रेशन येईल साइन 2x अपॉन 2 इंटू dx. ह्यात फक्त टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं. ही टर्म फक्त नीट लिहून काढूया. x/2 साइन 2x मायनस 1/2 जो आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल आणि इथे जी टर्म आहे ती साइनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. साइनचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस, त्यामुळे इथं टर्म जी येईल मायनस मायनस प्लस होईल कॉस 2x अपॉन 2
आणि सर्वात शेवटी कॉन्स्टंट सी. हा सुरुवातीला नाही लिहिला तरी चालेल, पण इंटिग्रेशन आयच्या टर्म मध्ये ती व्हॅल्यू आपल्याला इंडिकेट करायची आहे. सो I1 नीट लिहून काढूया. मल्टिप्लिकेशन होईल कोइफिशियंटचं आणि टर्म होईल 1/4 cos 2x प्लस सी. आलेली ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. त्यामुळे ह्याला इक्वेशन नंबर ए सपोज करून घेऊया आणि खाली लिहायचं पुट दिस टर्म इन ए. जो काही ए असेल त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आता आपण सबस्टिट्यूट करूया. लिहिताना ए ची व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी अजून सिम्प्लिफाय होईल. मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथे एक्स स्क्वेअर नंतर लिहिला किंवा न्यूमरेटरलाच इथे एक्स स्क्वेअर अपॉन 4 असं लिहिलं तरी चालेल. मायनस 1/2 आणि मग ब्रॅकेट मध्ये ही टर्म येईल x/2 sin 2x प्लस 1/4 cos 2x आणि सर्वात शेवटी कॉन्स्टंट सी. इथे नाही लिहिलं तरी चालतं, हे ऑप्शनल आहे, पण इथे मात्र कंपल्सरी तो कॉन्स्टंट इंडिकेट करायचा आपल्याला. सिम्प्लिफाय करूया ब्रॅकेट सॉल्व करून आणि हेच आन्सर आपलं शेवटचं आन्सर असेल. मायनस होईल इथे टर्म 1/8 cos 2x प्लस सी आणि हेच आन्सर आपलं फायनल आन्सर जे आहे ते या पद्धतीने आपल्याला मिळेल. सो या केसमध्ये आपण 2θ फॉर्म्युला यूज केलाय, नंतर सिम्प्लिफिकेशन केलं आणि दुसरी जी टर्म आहे तिला आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्टचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून घेतला. सिम्प्लिफाय केली टर्म, आलेली व्हॅल्यू मग परत इक्वेशन 1 मध्ये किंवा ए मध्ये आपण ए सपोज केले म्हणून ए मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन आपण कम्प्लीट केलं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट घेऊया एक लॉगच्या फॉर्म मधला साइन क्यूब इंटू log x इंटू dx. सो साइन क्यूब इंटू log x. ठीक आहे. आता सिक्वेन्स चेक करायचा. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मधली टर्म आहे सिक्वेन्स, एक अल्जेब्राइक फंक्शन आहे क्यूबच्या फॉर्म मधलं आणि एक लॉगॅरिथम फंक्शन आहे लॉगच्या फॉर्म मधलं. मग लॉग आपल्याला अगोदर लागतो, लॉगची टर्म अगोदर आणि नंतर अल्जेब्राइक टर्म येतं. म्हणजे सिक्वेन्स आपण इंटरचेंज करूया log x इंटू एक्स क्यूब इंटू dx. आता ह्याचं इंटिग्रेशन घेणं सोपं आहे, त्यामुळे आहे तसा फॉर्म्युला आता u इंटू व्हीचा अप्लाय करूया. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह लॉगचा येईल 1/x इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. हा झाला बाय पार्टचा फॉर्म्युला. आता व्हॅल्यू, इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू असेल ती सुरुवातीला येईल x⁴/4 मायनस इंटिग्रेशन 1/x ऍज इट इज. इथे टर्म येईल x⁴/4 इंटू dx. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय होईल आणि अपॉन 4 जो आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल. x⁴/4 log x मायनस 1/4 इंटिग्रेशन x कॅन्सल होईल, एक क्यूबच राहील आणि ही जी टर्म आहे तेवढीच सिम्प्लिफाय करायची आपल्याला. इंटिग्रेशन परत एकदा रिपीट होत आहे या केसमध्ये, त्यामुळे जी व्हॅल्यू आहे इंटिग्रेशनची ती परत एकदा येईल x⁴/4 प्लस सी. मल्टिप्लिकेशन करायचं आणि हेच आन्सर फायनल असेल. किंवा तुम्ही ही टर्म कॉमन पण काढू शकतात, कारण सेम टर्म आल्यामुळे आपण ही टर्म अशी पण लिहू शकतो. कॉमन काढली मी ही व्हॅल्यू, पहिली टर्म राहील log x आणि दुसरी टर्म राहील मायनस 1/4 प्लस सी. हे डिपेंड आहे, करायचं तर करू शकतो आपण, नाहीतर नाही केलं तरी चालेल. फक्त ही मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू इथे लिहिली तरी चालू शकते. हेच आपलं फायनल आन्सर असेल. अजून आन्सर आपण सिम्प्लिफाय करू शकतो बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे हे ऑप्शनल आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर टर्म होईल log 4x 4 log x मायनस 1/4 प्लस सी. अजून सिम्प्लिफिकेशन होत आहे कारण लॉगचे रूल जे आहेत ते आपण यूज करू शकतो. इथे 4 इंटू 4
16च्या फॉर्म मध्ये होईल आणि ही टर्म जी आहे ती सिम्प्लिफाईड होईल लॉगचे रूल यूज करून रेज टू पॉवर 4 मध्ये जाईल -1 + c. अजून याला सिम्प्लिफाय होणार नाही, त्यामुळे हे जे आहे तेच आपलं फायनल आन्सर असेल. सिम्प्लिफिकेशन हे जे आहे इथून खालचं ते ऑप्शनल आहे, म्हणजे करू पण शकतात तुम्ही, नाही केलं तरी चालतं, पण जर तुम्ही केलं तर ते अॅक्युरेटली आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. प्लस ज्यांना आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत त्यांनी कंपल्सरी हे जे आहे पुढच्या स्टेप्स ह्या करायच्याच आहेत. त्याच्यानुसार सिम्प्लिफाईड फॉर्म मधली जी व्हॅल्यू आहे, सिम्प्लिफाईड फॉर्म मधली जी व्हॅल्यू ती नेहमीच इंडिकेट करायची, तेच आपलं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, एक एक्झाम्पल एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्रीचं. आता जे एक्झाम्पल आपण घेऊया ते एक्झाम्पल थोडंसं मोठं पण आहे, टेक्निकली व्यवस्थित सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे आणि यासारखे सॉल्ड एक्झाम्पल पण आहे आणि एक प्रकारचा फॉर्म्युला म्हणून सुद्धा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला तो दिलेला आहे, पण ऍज अ प्रॉब्लेम म्हणून तो येतो, फॉर्म्युला म्हणून तो विचारला जात नाही. e⁻²x into cos of 3x into dx. सो सिक्वेन्स चेक करूया. एक आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, दुसरं आहे ट्रिग्नॉमेट्री. सो ट्रिग्नॉमेट्री अगोदर पाहिजे आणि नंतर एक्सपोनेन्शियल, त्यामुळे सिक्वेन्स इंटरचेंज करून घेऊया. cos 3x into e⁻²x into dx. आणि आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इंटिग्रेशन बाय पार्टचा यूज करायचा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह तर मायनस साइन, सो मायनस साइन 3x इंटू 3. कोइफिशियंट आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो म्हणून तो मल्टिप्लाय करायचा इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. हा झाला आपला फॉर्म्युला जो आहे तो यूज झाला. आता त्याला इंटिग्रेट करा, ज्या टर्मचं इंटिग्रेशन आहे त्या टर्मचं. सो इंटिग्रेशन येईल e⁻²x ऍज इट इज असतो, फक्त कोइफिशियंट इथे डिवाइड होतं. इथे मायनस मायनस प्लस होईल आणि 3 कोइफिशियंट जो आहे तो बाहेर येईल. व्हॅल्यू इथे सिम्प्लिफाय करा, साइन 3x इंटिग्रेशन येईल e⁻²x अपॉन 2 इंटू dx. हेच इंटिग्रेशन आपण इथे रिपीट करतो. आता व्हॅल्यू जी आहे अपॉन 2 जो आहे तो 3/2 दिसेल आणि ह्या दोन टर्मचं परत एकदा आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल, कारण इथे साइनची टर्म आहे इंटू एक्सपोनेन्शियल टर्म आहे, म्हणूनच परत एक जो आपला बाय पार्टचा फॉर्म्युला आहे तो लिहायचा. ही टर्म कन्व्हिनियंट साठी मी पुढे लिहिते, आहे तशी लिहिली तरी चालते, पण नेहमी छोट्या टर्म्स आपण अगोदर लिहितो, त्यामुळे ही टर्म आपण अगोदर लिहून काढली. आता सिम्प्लिफिकेशन u इंटू व्ही चा परत एकदा इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे तोच घ्यायचा. सिक्वेन्स करेक्टच आहे कारण त्या सिक्वेन्सली टर्म आलेल्या आहेत. आता व्हॅल्यू जी आहे ती म्हणत जायचं त्या पद्धतीने. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येईल आणि कोइफिशियंट मल्टिप्लाय इंटू 3 इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. हे झालं फॉर्म्युला सेकंड टर्म साठी. आता त्याला सिम्प्लिफाय करूया. इंटिग्रेशनच्या टर्मचे पहिल्यांदा येतील ती ही टर्म एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन घेऊया आणि त्याच वेळेस हा 3/2 जो आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. कॉन्स्टंट सुद्धा इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊया. अशा दोन स्टेप आपण ऍट ए टाइम करणार आहोत. बॉक्स ब्रॅकेट सॉल्व्ह पण करायचा आणि त्याच वेळेस कॉन्स्टंट जो आहे तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर पण घ्यायचा. सो टर्म येईल दिस टर्म ऍज इट इज प्लस 3/2 साइन 3x इंटू एक्सपोनेन्शियलचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, एक्सपोनेन्शियल फंक्शन ऍज इट इज, कोइफिशियंट डिवाइड मायनस ही टर्म इकडे मल्टिप्लाय होईल, 3 इंटू 3 9 होईल, 9/2. सो इथली मायनस साइन आणि ही टर्म इथे मल्टिप्लाय झाली ही टर्म. आता इथे परत कॉस 3x इंटिग्रेशन मध्ये आणि एक्सपोनेन्शियलचा इंटिग्रेशन इंटू dx.
हे झालं ब्रॅकेट सॉल्व्ह केलं आणि इंटिग्रेशन ज्या टर्मचे होते त्या टर्मचे इंटिग्रेशन घेतले. आता सिम्प्लिफाय करा. 2 × 2 इथे 4 येईल आणि इथे पण 4च्या फॉर्म मध्ये दिसेल. परत इथे थर्ड वेला आपल्याला परत u × v चा फॉर्म्युला. मग असं किती वेळा करायचं हेच महत्वाचं आहे की व्हॅल्यू जी आहे ती जेव्हा एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्री असते, नेहमी कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ज्या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यू ह्या एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्री असतात तिथे ना टर्म्स नेहमी रिपीट असतात. कारण एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल येतो आणि जी व्हॅल्यू आहे ट्रिग्नॉमेट्रीचा तो डेरिव्हेटिव्ह नेहमी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्याच फॉर्म मध्ये येतो. एक्सपोनेन्शियलचा एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्रीचा ट्रिग्नॉमेट्री. असंच असल्यामुळे ह्या टर्म ज्या आहेत त्या रिपीट होत राहतात. नेहमी इंटिग्रेशन त्यांचं रिपीट होईल आणि त्याला अनबाउंडेडली नॉट एंडेड फॉर्म मध्ये जे आहे नो एंडेड फॉर्म मध्ये ते एक्झाम्पल जातं. आणि म्हणूनच ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण मागच्या लेक्चरला एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं सेकचं, तसंच इथे रिप्लेस करायची. जी टर्म आहे ती टर्म ओरिजिनल टर्म सारखीच आलेली दिसेल आणि म्हणूनच हा जो इंटिग्रेशनचा पॅटर्न आहे तो ओरिजिनल मुळेच ही जी व्हॅल्यू आहे ती इंटिग्रेशन आय ने इंडिकेट करायचे. थोडेसे एक स्टेप आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूया इथे 4 आणि नंतरच्या स्टेप मध्ये त्याला इंटिग्रेशन आय मध्ये कन्व्हर्ट करूया. दिस टर्म ॲज इट इज 3/4 होईल इथे e⁴ मायनस इथे 9/4 होईल. इंटिग्रेशन ऑफ cos 3x इंटू e⁴ इंटू dx. आणि ही जी टर्म आहे तेवढीच फक्त आपण इंटिग्रेशन आय ने रिप्लेस करणार आहोत. बाकीच्या पहिल्या 2 टर्म ज्या आहेत त्या ॲज इट इज लिहून काढूया. सो मी इथे थोडीशी जागा करते, नंतर मला तुम्हाला एक्सप्लेन करायला हे एक्झाम्पल लागेल म्हणून. सो e⁴ अपॉन 2 cos 3x plus 3/4 sin 3x e⁴ minus 9/4 into I. आता हा जो आय आहे तो मागे पण मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं आय नेहमी निगेटिव्ह असला पाहिजे, तो निगेटिव्ह आलाय, तो इकडे ट्रान्सफर करा, पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये होईल. आता ह्या ज्या 2 टर्म्स राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शनची जी टर्म आहे ती कॉमन घेता येते आणि अपॉन 2 सुद्धा कॉमन घेता येतो. म्हणजे ही टर्म लिहायची कशी, आय प्लस 9/4 आय आणि ह्या टर्म मधनं कॉमन काय घ्यायचं, e⁴ कॉमन येतो, अपॉन 2 पण कॉमन येतो. म्हणजे इथे राहतो पहिल्या टर्म साठी फक्त cos 3x ती व्हॅल्यू लिहिली, प्लस इथे 2 ऑलरेडी बाहेर काढलेला आहे त्यामुळे 3/2 होईल आणि फक्त साईनची टर्म राहील 3x. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू राईट हँड साठी सिम्प्लिफाय कम्प्लीट झाली आहे. लेफ्ट हँड मध्ये मात्र तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. लेफ्ट हँड साठी कॅल्क्युलेशन करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लाय करा 4 प्लस 9, 4 प्लस 9 होतात 13. सो आन्सर येईल 13/4 आय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आणि ही व्हॅल्यू आली. बाकीची राईट हँड साइड ॲज इट इज. आता जे आन्सर आलेलं आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आय ची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे ही टर्म जी आहे ती इकडे शिफ्ट करा. इकडे जाताना हा न्यूमरेटर होईल आणि हा डिनॉमिनेटरला शिफ्ट होईल. प्लस तुम्हाला इथे जागेवर पण सिम्प्लिफाय करता येतं. इथे 1 येईल आणि इथे 2 येईल. डिवायडेशनची जी प्रोसेस आहे ती ह्या स्टेपला करून घेतली तर इथे तुम्हाला दिसेल 13/2. इथला 2 1 मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे तो नाही लिहिला तरी चालेल. मग शिफ्ट करताना 2 न्यूमरेटरला जाईल आणि 13 जो आहे तो डिनॉमिनेटरला शिफ्ट होईल. या पद्धतीने कॅल्क्युलेशन करूया. इंटिग्रेशन आय ची शेवटची व्हॅल्यू होईल 2e⁴ अपॉन 13 आणि हा बॉक्स ब्रॅकेट आहे तसं. आणि हेच आपलं शेवटचं जे आन्सर आहे ते येईल.
या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घेताना काळजी घ्यायची, कारण इथे कोइफिशियंट जो आहे तो कोइफिशियंट लक्षात घ्यायचा. कोइफिशियंट ज्या केसमध्ये असेल त्या केसमध्ये एक्सचा कोइफिशियंट इंटिग्रेशन साठी डिवाइड केला जातो आणि डेरिव्हेटिव्ह साठी तो मल्टिप्लाय केला जातो. हे बेसिक लक्षात यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करायचा. प्रॉब्लेम अजिबात अवघड नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रीचं जेव्हा जेव्हा कॉम्बिनेशन असतं, टर्म काही पण असू दे, पण कॉम्बिनेशन एक एक्सपोनेन्शियल आणि दुसरं ट्रिग्नोमेट्री असेल तर नेहमी टर्म रिपीट होत राहतात. म्हणून त्याला इंटिग्रेशन आयनी जी ओरिजिनल टर्म आहे ती कुठेतरी आपल्याला दुसऱ्या इंटिग्रेशनच्या वेळेस मिळत जाते आणि त्याला इंटिग्रेशन आयनी रिप्लेस केल्याशिवाय आपल्याला आन्सर मिळत नाही. त्यामुळे टर्म्स व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिल्यांदा आपण सिक्वेन्स चेक केला, सिक्वेन्स नंतर फॉर्म्युला घेतला इंटिग्रेशन बाय पार्टचा. तो घेत असताना इंटिग्रेशनची जी टर्म आहे ती इंटिग्रेट करून घेतली आणि डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे ती व्यवस्थित कोइफिशियंट मल्टिप्लाय करून घेतला. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय होते. हा ऑलरेडी सिम्प्लिफाय झालेला असतो, म्हणजे पहिल्या टर्मला काहीच करण्याची गरज राहत नाही. दुसऱ्या टर्मला मात्र परत एकदा इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्टचा तो यूज करायचा. परत एकदा सेम स्टेप सिम्प्लिफिकेशन तसंच करायचं. व्हॅल्यू जी आहे ती व्यवस्थित घ्यायची, कोइफिशियंट जो आहे तो मल्टिप्लाय करून घ्यायचा. त्यामुळे ब्रॅकेट टाकणे, टर्म समजून घेणे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात येणं गरजेचं आहे. ब्रॅकेट टाकून जी टर्म आहे ती आपण सिम्प्लिफाय करून घेतली आणि त्याच वेळेस जी दुसरी टर्म आलेली आहे ती इंटिग्रेशनची परत रिपीटेड व्हॅल्यू आलेली आहे, म्हणून तिला आपण रिप्लेस केलं इंटिग्रेशन आयने. सगळे आय एकत्रित करायचे, म्हणजे लेफ्ट हँडला ती टर्म शिफ्ट केली, राईट हँड थोडासा सिम्प्लिफाय करून घेतला. ते सिम्प्लिफाय झालं की लेफ्ट हँड मध्ये जे आय आहे त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे जागेवर सिम्प्लिफाय केली आहे. नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ती शिफ्ट करा आणि मग सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ती टर्म येते 2/13. शिफ्ट पहिल्यांदा करून नंतर जे भाग घालवायचा आपल्याला, डिवायडेशनची जी प्रोसेस करायची आहे ती आपण नंतर पण करू शकतो. मी इथे ती डायरेक्ट केलेली आहे आणि बॉक्स ब्रॅकेटची जी टर्म आहे ती ऍज इट इज ठेवली आहे आणि हेच आपलं शेवटचं जे काही असेल आन्सर ते या पद्धतीने मिळेल. थोडेसे एक्झाम्पल मोठे आहेत, टेक्निकली व्यवस्थित सॉल्व्ह केले तर होऊन जातात. नेक्स्ट एक्झाम्पल एक बघूयात जे लॉगच्या फॉर्म मधलं आहे. टर्म आहे सबस्टिट्यूशन मेथड याच्यामध्ये यूज होईल, म्हणजे मागच्या मेथड आणि नंतर आत्ताची जी टर्म आहे त्या फॉर्म मध्ये हे एक्झाम्पल थोडेसे अजून वेगळे आहेत. टर्म आहे log of log x upon log x. So log of log x upon x into dx. So टर्म पहिले सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करावे लागेल. इथे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म तुम्हाला डायरेक्ट मिळणार नाही आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स नाही. बेसिक फॉर्म्युले सगळे आठवा. आपण कुठलाच फॉर्म्युला असा बघितलेला नाहीये, कुठलाच नाही, हा फॉर्म्युलाच नाहीये. त्यामुळे ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी वेगळ्या टेक्निक्स लागतात, त्या आता आपण बघणार आहोत. टेक्निक एक की पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथड होतंय का ते बघायचं. या केसमध्ये ती होतीये, नसेल तरी हा प्रॉब्लेम आपल्याला यू इंटू व्ही नुसार सॉल्व्ह करता येतो. ते कसं लक्षात येईल आता ह्याच प्रॉब्लेम मध्ये. सो इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे ती लिहिताना मी थोडीशी व्हॅल्यू एक्स जो डिवाइड आहे तो इकडे सेपरेट लिहिल, जेणेकरून सबस्टिट्यूशन लक्षात येतं की लॉगची डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ती 1/x. म्हणून सबस्टिट्यूशन मेथडनी सुरुवातीला आपण घेणार आहोत, सबस्टिट्यूट करणार आहोत व्हॅल्यू टी. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा, 1/x dx इज इक्वल टू dt. हीच व्हॅल्यू दिसते ज्याची टर्म आपल्याला dt ने रिप्लेस करता येईल आणि इंटिग्रेशन होईल लॉग ऑफ टी. हा पूर्ण जो आहे तो टी ने रिप्लेस केला. सो लॉग ऑफ टी इंटू dt.
आणि म्हणूनच मी मगाशी जे सांगितलं की इंटिग्रेशन ऑफ लॉग नाही, पण तरीही तो आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्टने सॉल्व्ह करता येतो. आणि हे सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी अशा टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये किंवा ह्याच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये परत एकदा रिपीट फॉर्म मध्ये दिसतील. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना इथे जो अब्सेंट 1 आहे तो प्रेझेंट करायचा. जे मल्टिप्लिकेशनची जी व्हॅल्यू आहे नेहमीच 1 नी टर्म मल्टिप्लाय झालेली असते आणि तीच आता आपण दाखवायची आहे. इंटिग्रेशन ऑफ लॉग टी इंटू 1 इंटू dt. आणि मग आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार लॉगची टर्म अगोदर आणि नंतर अल्जेब्राइक टर्म म्हणजेच 1 नंतर येतो. आणि मग आपला फॉर्म्युला जो आहे u इंटू v चा तो यूज करायचा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1 अपॉन टी, इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू टी आहे. ही जी व्हॅल्यू आहे 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू घेऊया. सो इंटिग्रेशन आय बिकम लॉग ऑफ टी इंटू 1 चं इंटिग्रेट करा टर्म विथ रिस्पेक्ट टू टी इट इज टी मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन टी इंटू टी, ही टर्मचं इंटिग्रेशन झालं आता इंटू डी टी. टी ला टी इथे कॅन्सल होईल आणि टर्म परत येईल इंटिग्रेशन ऑफ 1. सो टी लॉग टी हे मुद्दामून पुढे लिहायचं कारण बरेच जण इथेच मल्टिप्लाय करतात. हे मल्टिप्लिकेशन होणार नाही, इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे लिहितानाच टर्म टी अगोदर आणि नंतर लॉगची टर्म लिहायची. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी. 1 चं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू टी, ती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल टी. आणि सर्व झालंय म्हणून आपण प्लस सी ने इंडिकेट करूया टर्म. पण ही जी आन्सर आलेलं आहे ते सगळं आन्सर आलंय विथ रिस्पेक्ट टू टी ने. आणि आपला प्रॉब्लेम काय होता, एक्स व्हेरिएबलच्या फॉर्म मधला होता, ज्याच्या टर्म टी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिसबस्टिट्यूट करायची. जिथे जिथे टी दिसतो तिथे रिसबस्टिट्यूट करा. आता इथे टी रिपीट आलाय त्यामुळे पहिल्यांदा आपण करूया टी कॉमन. इथे येईल लॉग ऑफ टी मायनस 1 प्लस सी, म्हणजे नंतरची स्टेप अजून एक आपली कमी झाली कारण आपल्याला लक्षात आलं की इथे टी कॉमन येऊ शकतो, तो काढला. टी ची व्हॅल्यू काय आपण सबस्टिट्यूट केली होती लॉग ऑफ एक्स, ती रिसबस्टिट्यूट करा आणि जे आन्सर येईल तेच आपलं फायनल आन्सर असेल. हेच आपलं फायनल आन्सर इथे कम्प्लीट होईल. लक्षात आलं. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं लॉग ऑफ टी किंवा लॉग ऑफ एक्स असा आपल्याकडे फॉर्म्युला नाही. तरीही ही लॉगची इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला सिम्प्लिफाय करता येते विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट. इंटिग्रेशन बाय पार्टचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करता येतो आपल्याला आणि त्याच्यानुसार 1 प्रेझेंट दाखवायचा आणि मग व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रेशन बाय पार्ट नुसार सिम्प्लिफाय करायची. हे सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे. याच्यानंतरचे पण जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये काही टर्म्स मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागतात आणि नंतर बाय पार्टची जी मेथड आहे ती यूज करावी लागते. ते एक्झाम्पल आपण पुढच्या वेळेस बघूया.